नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी विषय गणित पाठ पहिला भौमितिक रचना या पाठातील सराव संच 1 अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सराव संच 1 सराव संच 1 मधील प्रश्न क्रमांक 1 व 2 आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहेत। तुम्ही जर हे व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता। आज आपण प्रश्न क्रमांक 3 ते 5 अभ्यासणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, एक विशालकोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा। प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढा। प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे? तर या ठिकाणी आपल्याला एक विशालकोन त्रिकोण काढायचा आहे, एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे आणि या प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढायचा आहे आणि हा संपात बिंदू कोठे आहे हे आपल्याला पाहायचे आहे। तर प्रथम आपण इथे विशालकोन त्रिकोण काढून घेणार आहोत। ते आपण नाव लिहून घेऊया, विशालकोन त्रिकोण। तर विशालकोन त्रिकोण म्हणजेच त्याचा एक कोन 90 अंशापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे। तर इथे आपण विशालकोन त्रिकोण काढणार आहोत। आता हा 90 अंशाचा कोन आहे, तर याच्यापेक्षा जास्त असा विशालकोन त्रिकोण होणार आहे। आपण डायरेक्ट काढलेला आहे। हा झालेला आहे विशालकोन त्रिकोण। आता या त्रिकोणातील कोन दुभाजकाचा संपात बिंदू आपल्याला काढायचा आहे। तर कोन दुभाजक कसे काढतात तुम्हाला माहीतच आहे। आपण याला नाव देऊन घेऊया, त्रिकोण ए बी सी। तर प्रथम आपण बी वरून कोन दुभाजक काढूया। या दोन कंसामध्ये अंतर घेतलेलं आहे आपण। या दोन्ही कंसावरून आपल्याला असे दोन कंस काढायचे जे एकमेकांना छेदतील। बी कोनातून आपण हा कोन दुभाजक काढलेला आहे, तसंच आता आपण सी या कोनातून कोन दुभाजक काढणार आहोत। अंदाजे माप घ्यायचा आहे। आता या दोन कंसातील आपण अंतर घेऊया आणि याप्रमाणे तुम्हाला दोन्ही कंस काढायचे आहेत जिथे हे दोन कंस छेदतील। किरण आखून घेतलेला आहे। आता ए या कोनातून आपण कोन दुभाजक काढणार आहोत। अंदाजे माप घ्या। आता या दोन कंसातील आपण माप घेणार आहोत। तर दोन कंसांचा छेदनबिंदू आणि ए बिंदू आपण जोडणार आहोत। तुम्ही पाहू शकता हे तिन्ही कोन दुभाजक ज्या छेदनबिंदूमध्ये एकमेकांना छेदलेले आहेत त्यांना संपात बिंदू असे म्हणतात। त्या संपात बिंदूला आपण आय असं नाव दिलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता बी कोनातून काढलेला कोन दुभाजक, सी कोनातून काढलेला कोन दुभाजक आणि ए कोनातून काढलेला कोन दुभाजक एकमेकांना आय या बिंदूमध्ये छेदलेले आहे। त्यांना आपण संपात बिंदू असं नाव दिलेलं आहे, आय। आता आपण एक काटकोन त्रिकोण काढणार आहोत आणि
त्याचे कोनदुभाजक काढून त्यांचा संवाद बिंदू कोठे आहे ते पाहणार आहोत. काटकोन त्रिकोण. तर आपण काटकोन त्रिकोण काढणार आहोत. नव्वद अंशाचा कोन घेतलेला आहे. 90 अंश म्हणजेच काटकोन त्रिकोण. त्याला आपण नावं देऊया. त्रिकोण PQR हा पण 90 अंशाचा काटकोन त्रिकोण काढलेला आहे. आता जसं आपण विषमकोन त्रिकोणाचे कोनदुभाजक काढलेले आहेत तसेच आपण आता काटकोन त्रिकोणाच्या प्रत्येक कोनातून कोनदुभाजक काढणार आहोत. त्यासाठी आपण कंपासचा वापर करणार आहोत. तर कोनदुभाजक कसे काढायचे तुम्ही पाहिलेले आहेतच. पहिले आपण Q या बिंदूवरून काढूया. अंदाजे कंस केलेले आहेत. आता या दोन्ही कंसमधील आपण माप घेणार आहोत आणि दुभाजक काढणार आहोत. या दोन्ही कंसांचा छेदनबिंदू आणि Q बिंदू एकमेकांना आपण जोडणार आहोत. त्यानंतर आता आपण R या बिंदूमधून कोनदुभाजक काढणार आहोत. अंदाजे कंस केलेले आहेत. आता या दोन कंसामधील अंतर घेणार आहोत आपण आणि यातून सुद्धा कोनदुभाजक काढणार आहोत. त्याचप्रमाणे आता आपण P या बिंदूतून कोनदुभाजक काढणार आहोत. या दोन्ही कंसातील माप घ्या. आता हे तिन्ही कोनदुभाजक एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदेल त्यांना संपर्क बिंदू असे म्हणतात. त्यांना आपण I नाव देऊया. म्हणजेच या काटकोन त्रिकोणाचे तिन्ही कोनदुभाजक हे I बिंदूमध्ये या संपर्क बिंदूमध्ये छेदलेले आहेत. आता या दोन्ही त्रिकोणातील संपर्क बिंदूचे निरीक्षण करा तर तुमच्या लक्षात येईल की विशालकोन त्रिकोण व काटकोन त्रिकोण या दोन्ही त्रिकोणात कोनदुभाजकांचा जो संपात बिंदू आहे I त्यांच्या अंतर्भागात आहे. म्हणजे त्रिकोणाच्या आतील भागात आहे. या दोन्ही कोणांचा संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे. तर आपण तिथे आता हे उत्तर लिहूया. एक विशालकोन त्रिकोण विशालकोन त्रिकोण व काटकोन त्रिकोण या दोन्ही त्रिकोणात कोन दुभाजकांचा संपात बिंदू I त्यांच्या अंतर्भागात आहे. प्रश्न 4. एक काटकोन त्रिकोण काढा. त्याच्या भुजांचे लंबदुभाजक काढा. त्यांचा संपात बिंदू कोठे आहे. तर
इथे आपण आता काटकोन त्रिकोण काढणार आहोत. तर वरती आपण कोनदुभाजक काढलेले होते, इथे आपल्याला लंबदुभाजक काढायचे आहेत. तर प्रथम आपण काटकोन त्रिकोण काढून घेऊया. काटकोन त्रिकोण म्हणजेच आपल्या 90 अंश मापाचा त्रिकोण काढायचा आहे. ते 90 वर खूण केलेली आहे. ते याप्रमाणे तुम्हाला प्रथम काटकोन त्रिकोण काढून घ्यायचा आहे. त्याला आपण नावे देऊया. काटकोन त्रिकोण ए बी सी. आता या ठिकाणी आपल्याला लंबदुभाजक काढायचे आहे. तर लंबदुभाजक कसे काढतात तुम्हाला माहीतच आहे. तुम्हाला जर कोनदुभाजक किंवा लंबदुभाजक कसे काढायचे हे जर समजलं नसेल तर तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ पाहू शकता. यामध्ये आपण लंबदुभाजक आणि कोनदुभाजक शिकलेलो आहोत. तर आपल्याला ए बी या बाजूवरती लंबदुभाजक काढायचं आहे. तर या बाजूची आपण निम्म्यापेक्षा अधिक माप घेणार आहोत. तर इथे याप्रमाणे निम्म्यापेक्षा अधिक माप घेतलेलं आहे. तो तुम्हाला याप्रमाणे वरती व खाली असे 2 कंस करायचे आणि त्याच मापाचे पुन्हा 2 कंस असे करायचे की अगोदरच्या कंसाला ते छेदतील याप्रमाणे. आता या दोन्ही कंसांचे छेदनबिंदू आपल्याला मिळालेले आहेत. हे दोन्ही छेदनबिंदू आपण एकमेकांना जोडणार आहोत म्हणजे इथे लंबदुभाजक तयार होईल. याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण ए बी बाजूवरती लंबदुभाजक काढलेला आहे तसंच आता आपण बी सी वरती काढूया. इथून निम्म्यापेक्षा अधिक माप घेतलेला आहे. निम्म्यापेक्षा अधिक माप घेतलेला आहे. तर एक कंस आपण एक वरती केलेला आहे, एक कंस खाली करणार आहोत. त्याचप्रमाणे सी या बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून आपण इथे सुद्धा 2 कंस आखणार आहोत. छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे. हे दोन्ही छेदनबिंदू आपण एकमेकांना जोडणार आहोत याप्रमाणे. आता त्याचबरोबर आता आपण ए बी वरून काढलेला आहे लंबदुभाजक, बी सी वरून काढलेला आहे. आता आपण ए सी या बाजूवरती लंबदुभाजक काढणार आहोत. तर इथे पहा आपण याप्रमाणे कंस केलेले आहेत. तर ए बिंदूवरती करूया आपण. याप्रमाणे आता आपण हे दोन्ही छेदनबिंदू जोडणार आहोत. तुम्ही पाहू शकता. आता हे तिन्ही लंबदुभाजक पहा एकाच बिंदूमध्ये छेदलेले आहेत. त्यांना आपण नाव देऊया सी. तर तुमच्या लक्षात येईल की काटकोन त्रिकोणाच्या भुजांचे जे लंबदुभाजक आहेत या सी या संपात बिंदूत जातात आणि हा बिंदू त्याच्या कर्णावर आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो संपात बिंदू आहे सी, हा संपात बिंदू काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की त्याचा संपात बिंदू कोठे आहे. तर आपण उत्तर लिहूया. काटकोन त्रिकोणाचा संपात बिंदू त्याच्या कर्णावर आहे. जो कर्ण ए सी आहे या कर्णावरती हा संपात बिंदू आहे. संपात बिंदू म्हणजे काय, तर हे जे तिन्ही लंबदुभाजक ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात. तर हा जो सी संपात बिंदू आहे हा काटकोन त्रिकोणाचा संपात बिंदू त्याच्या कर्णावर आहे. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 5 पाहूया. प्रश्न क्रमांक 5. मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्याच्या घरांपासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या सहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी, स्पष्टीकरण द्या. तर समजा की मैथिली, शैला व अजय यांची घरं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, म्हणजे ते सरळ रेषेत नाही. तर त्यासाठी आपण एक कच्ची आकृती काढूया. समजा इथे आपण हे घर घेऊया मैथिलीचं.
मैथिली, हे घर घेऊया शैलाचे, हे घर घेऊया अजयचे। आता मैथिलीचे घर, शैलाचे घर आणि अजयचे घर आपण ABC या बिंदूमध्ये घेतलेले आहेत। या बिंदूने आपण सर्कल केलेला आहे। तुम्ही पाहू शकता आता हे 3 बिंदू जर जोडले आपण हे मधले जे बिंदू आहेत ते जोडणार आहोत। हे जर 3 बिंदू आपण जोडले तर तुमच्या लक्षात येईल कोणती आकृती तयार होते। अगदी बरोबर, तर हे 3 बिंदू जोडले असता त्रिकोण हा तयार होतो। आता लंबदुभागाच्या गुणधर्मानुसार त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती असतात। तर हा संपात बिंदू त्रिकोणाच्या 3ही शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो। तर या तिघांच्या घरापासून समान अंतरावर असणारे खेळण्यांचे दुकान दर्शवण्यासाठी त्रिकोणाच्या बाजूचे लंबदुभाजक काढावे लागतील। म्हणजे आपल्याला या 3ही घरांपासून समान अंतरावर असणाऱ्या खेळण्याचं दुकान मिळेल। तर आपण वेळ न घालवता लवकरात लवकर 3ही बाजूचे लंबदुभाजक आपण काढून घेऊया, म्हणजे पटापट आपल्याला ते खेळण्याचं दुकान दाखवता येईल। लंबदुभाजक कसे काढायचे आपण पाहिलेले आहेत, त्यामुळे आता आपण जास्त स्पष्टीकरण इथे देणार नाही आहोत। जर जास्त स्पष्टीकरण दिलं तर व्हिडिओ जास्तीत जास्त मोठे होण्याची शक्यता आहे। तर पहिला लंबदुभाजक आपण काढलेला आहे, त्याचबरोबर आता आपण इथे दुसरा लंबदुभाजक काढणार आहोत। तिसऱ्या बाजूचा लंबदुभाजक आपण काढूया। तुम्ही पाहू शकता की इथे बघा हे 3ही लंबदुभाजक एका बिंदूमध्ये छेदलेले आहेत, याला आपण संपात बिंदू म्हणतात। इथे आपण सर्कल करून दाखवलेला आहे। तर हे 3ही लंबदुभाजक ज्या बिंदूमध्ये छेदलेले आहेत त्या संपात बिंदू असे म्हणतात। या संपात बिंदूला आपण P नाव देऊया। तर तुमच्या लक्षात येईल की आता हे P जे आहे इथे खेळण्याचे दुकान असेल, खेळण्याचे दुकान। तर अशा प्रकारे मैथिली, शैला व अजय या तिघांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचं दुकान आपल्याला दाखवता येईल। तर त्यासाठी आता आपण कोणतीही आकृतीचा वापर केलेला आहे, तर या ठिकाणी आपण लंबदुभाजक काढलेले आहेत। आपण उत्तर लिहूया। की तिघांच्या घरापासून समान अंतरावर असणारे खेळण्यांचे दुकान दर्शवण्यासाठी त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक काढावे लागतील। आता या ठिकाणी काढावे लागतील असं लिहिलेलं आहे, पण या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी की कसं आपण काढू शकतो, खेळण्याचं दुकान समान अंतरावर कसं काढू शकतो हे दाखवण्यासाठी आपण इथे लंबदुभाजक काढलेले आहेत। प्रश्नाचं उत्तर आहे की त्रिकोणाच्या बाजूचे लंबदुभाजक काढावे लागतील। तुमच्या माहितीसाठी आपण इथे लंबदुभाजक काढून दाखवलेलं आहे व खेळण्याचं दुकानसुद्धा दाखवलेलं आहे। तर अशा प्रकारे आज आपण सराव संच 1 मधील प्रश्न क्रमांक 3 ते 5 अभ्यासलेले आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.